काल तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून दिला होता. खूप साऱ्या जणांनी मला आन्सर्स पाठवलेत. ठीक आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला आणखीन 2 क्वेश्चन्सही रात्री म्हटलो होतो मी तुम्हाला आणखीन काही होमवर्क देणार आहे. सो ते 2 क्वेश्चन्सही मी तुम्हाला होमवर्कसाठी काल रात्री ग्रुपवर टाकले होते. त्याचेही मला आन्सर पाठवलेत बघा. आता तुम्हाला मला सांगायचं काय याच्यामध्ये की फायनली काय करायचं ज्यावेळेस असे वर्ड प्रॉब्लेम विचारले जातात. ओके, तुम्ही XYZ काढलंय बघा, बरोबर. मला कोणी आन्सर सांगताय का? आन्सर काय आले ते तुमचे XY आणि झेडचे ह्या क्वेश्चनचे? X35. 4 पेन्सिल, 3 पेन्स आणि 2 बुक्स. त्यानंतर कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल, 2 पेन्स आणि 3 बुक्स. आणि कॉस्ट ऑफ 6 पेन्सिल, 2 पेन्स आणि 3 बुक 175. माझ्याकडे जे आन्सर आहेत बघा ते असे आहेत. X10, हां, Y20 आणि X10, Z25. Y20 आणि Z25 असे येतात बघा आन्सर. ओके, सो दिज आर द आन्सर्स. कोणाचे समजा रॉंग असेल तर ते करेक्शन करून घ्या. X10 येतं आहे, Y20 येतं आहे, Z25 येतो आहे. ओके, आता वर्ड प्रॉब्लेम ज्यावेळेस असेल त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं की काय लिहायचं इथं. मग एक्स कोण होता? द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल ना, 1 पेन्सिल. मग इथं असं लिहायचं आन्सरमध्ये, द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल इज इक्वल टू ₹10. ओके, नेक्स्ट द कॉस्ट ऑफ, इथं 1 राहिला लिहायचा, 1 पेन्सिल. देन कॉस्ट ऑफ 1 पेन इज इक्वल टू रुपीज किती? 20. आणि फायनली द कॉस्ट ऑफ 1 बुक, ओके, इज इक्वल टू ₹25. ओके, हे आन्सर होते तुमचे. सो असं लिहावं लागतं जर वर्ड प्रॉब्लेम जर असतील तर. सो हे लक्षात राहू द्या. ठीक आहे, यू कॅन राईट लाईक दिस. सो असाच एक प्रॉब्लेम घेऊया आपण, वर्ड प्रॉब्लेम. सो आजची डेट आहे आपली 7 फेब 2026. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन असा आहे, इफ, मी तुम्हाला आज परत काही क्वेश्चन्स देणार आहे बरं करे ह्याच मेथडचे, इन्व्हर्जन मेथडचेच. त्यातले काही समजा कव्हर झालेले असेल तर तेवढे स्किप करा आणि बाकीचे ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व करा. आणि उद्या आपला 11 वाजता पेपर राहील परत MCQचा. मी सकाळी अटेंडन्स टाकली आहे. ओके, जे मुलं रेग्युलर अटेंड करत आहेत त्यांच्या नावं त्याच्यामध्ये आहेत. जे नवीन नवीन ॲड झालेत, ओके, त्यांना त्यांचे सेशन जॉईन करतायत बट त्यांच्या नावं अजून ॲड नाही आहेत. त्या सगळ्यांनी मला त्यांचा नंबर, म्हणजे त्यांचं पूर्ण नाव, नंबर आणि मेल ID असेल तर मेल ID एवढं मला शेअर करा आज, तरच तुम्हाला उद्याचा पेपर देता येईल. अदरवाईज पेपर देता येणार नाही. माझा नंबर ग्रुपवरती आहे. ओके, इफ 3 नंबर्स, तो गुगल फॉर्म भरायचा असतो बघा, गुगल फॉर्म भरून टाका. तो मी मेसेज केलेला आहे सकाळी. गुगल फॉर्म जर नाही भरला तुम्ही तर ॲटलिस्ट म्हणजे गुगल फॉर्मही भरा आणि मला हे पण करा बघा, तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि मेल ID असेल तर मेल ID मला टाकून द्या. ओके, सो आता बॅक टू आवर क्वेश्चन. इफ 3 नंबर्स आर ॲडेड, their sum is 2. Next, if 2 times the second number is subtracted from the sum of first and third number, we get 8. Next, if 3 times the first number, 3 times the first number is added to
the sum of second and third number, we get 4. Find the numbers using inversion method. Find the 3 numbers using inversion method. ठीक आहे. ओके, सो हे तुम्हाला एक्झाम्पल दिलंय बघा. आपण याच्यामध्ये काय करू, लेट 3 नंबर्स आहे बरोबर. सो आन्सरमध्ये मी काय करतो, आपले जे 3 नंबर्स आहे त्यांना मी कन्सिडर करतो एक्स वाय आणि झेड. सो इथे लिहितो मी लेट फर्स्ट नंबर इज एक्स. ओके, इज लिहा किंवा इक्वल टू लिहा, एनी. मी इक्वल टू लिहितो. फर्स्ट नंबर इज इक्वल टू एक्स. सेकंड नंबर आपण कन्सिडर करूया वाय, आणि थर्ड नंबर काय कन्सिडर करायचं इथं, झेड. ओके, एक्स वाय झेड. मग आता त्यांनी पहिलं बघा 3 सेंटेन्सेस आहे परत. आता पहिलं सेंटेन्स वाचा, इफ 3 नंबर्स आर ॲडेड. 3 नंबर तुम्हाला ॲड करायचे बघा. ॲड करायचे म्हणजे काय होईल, डायरेक्टली ॲडिशन. ओके, म्हणजे पहिलं इक्वेशन काय येईल, 3 numbers are added. First equation is x plus y plus z. जर मी 3 नंबर जर ऍड केले तर त्यांची सम किती येते, सम येते 2. सो x plus y plus z is equal to 2. हे झालं माझं पहिलं इक्वेशन. ओके, नाव रीड द सेकंड हे वाचा बघा. एक मिनिट, मी थोडंसं याला डाउनलोड करतो. हां, आता सेकंड सेंटेन्स वाचा. सेकंड सेंटेन्स आपल्याला सेकंड इक्वेशन देणार आहे. इफ 2 times द सेकंड नंबर, सपोज अरे 2 times द सेकंड नंबर. सेकंड नंबर म्हणजे काय कन्सिडर केलेलं आपण, वाय. y हां, म्हणजे काय होईल, 2y. 2 times द सेकंड नंबर. 2 times द सेकंड नंबर इज अ सबस्ट्रॅक्टेड. त्याला तुम्ही सबस्ट्रॅक्ट करताय, म्हणजे ह्या नंबरला तुम्ही सबस्ट्रॅक्ट करताय, म्हणजे इथं याच्या पुढे मायनस येईल. कुठून, म्हणजे कोणापासून सबस्ट्रॅक्ट करताय, फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड. फर्स्ट नंबर म्हणजे एक्स, थर्ड नंबर म्हणजे झेड. एक्स आणि झेड यांच्या सम मधून, सम म्हणजे ॲडिशन मधून तुम्ही ह्या मायनस, म्हणजे ह्या 2y ला काय करताय, मायनस करताय. म्हणजे काय होईल, इथे अगोदर काय येईल, एक्स प्लस झेड मायनस 2y. असं जर केलं तर आपल्याला किती भेटणार आहेत, वी गेट 8. ओके, सो हिअर इज 8. आता याला मी इक्वेशन 2 डायरेक्ट लिहिणार नाही, कारण कधी पण लक्षात ठेवा इक्वेशन मध्ये एक्स वाय झेड हे सिक्वेन्सली असायला पाहिजे. मग मी काय करतोय बघा, एक्स हा एक्स ॲज इट इज लिहिला, त्यानंतर लिहा वाय मायनस 2y येतो बरोबर, आणि मग काय येईल, प्लस झेड इज इक्वल टू 8. हे झालं माझं सेकंड इक्वेशन. समजलं काय केलंय, हेच इक्वेशन खाली लिहिलं, फक्त अगोदर एक्सची टर्म, नंतर वायची टर्म, नंतर झेडची टर्म. ओके, आता थर्ड सेंटेन्स वाचून तुम्हाला तिसरं इक्वेशन भेटणार आहे. इफ 3 times द फर्स्ट नंबर, पहिल्या नंबरचा 3 times, म्हणजे काय, फर्स्ट नंबर म्हणजे 4, 3x. करेक्ट. 3 times द फर्स्ट नंबर इज ॲडेड. ॲड करताय म्हणजे प्लस, बरोबर. इज ॲडेड म्हणजे प्लस टू द सम. सम म्हणजे परत ॲडिशन. कोणाच्या सम मध्ये, सेकंड अँड थर्ड नंबर. आणि तुम्हाला त्याच्यामुळे किती भेटणार आहेत, 4 भेटणार आहेत. सेकंड नंबर म्हणजे वाय सम प्लस झेड, यांच्यामध्ये तुम्ही 3x ॲड केला, तुम्हाला इथून किती भेटत आहेत, 4. हे झालं इक्वेशन नंबर 3. ओके, आता पुढचं तुम्हाला येतं आहे. पहिला कोणता मॅट्रिक्स असतो रे, नेम ऑफ द मॅट्रिक्स, कोइफिशियंट मॅट्रिक्स. ओके, तुमच्यापैकी मला सांगा, तुमचे मायक्रोफोन ऑन आहेत, पहिली रो काय येईल, पहिल्या इक्वेशनचे कोइफिशियंट सांगा. 1 1 1 1. दुसऱ्या इक्वेशनचे कोइफिशियंट 1 minus 2 1 1 मायनस 2 आणि 1 बरोबर. तिसऱ्या इक्वेशनचे कोइफिशियंट 3 1 1 3 1 1. दुसरा मॅट्रिक्स कोणता असतो, व्हेरिएबल मॅट्रिक्स, एक्स वाय झेड इज इक्वल टू. तिसरा कोणता असतो रे मॅट्रिक्स, यस, कॉन्स्टंट. काय लिहितं, 2 8 4 बरोबर. याला आपण लिहितो कसं आता, दिस इज a इंटू एक्स इज इक्वल टू बी, बरोबर.
सो देअरफॉर काय करायचं, इथं फक्त एक्स राहिला पाहिजे. सो ए इनवर्सनी मल्टिप्लाय केलं, ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इज इक्वल टू, इथं पण बी ला कशाने मल्टिप्लाय केलं आपण, ए इनवर्सने. सांगा रे, ए इनवर्स इंटू ए आय, आय इंटू I एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. सांगा आय इंटू एक्स, X is एक्स, equal to एक्स इज A इक्वल टू काय plus झाला, ए इनवर्स इंटू बी. हा inverse इक्वेशन 2. फर्स्ट. म्हणजे जर तुम्हाला हे एक्स वाय झेड फाइंड, एक्स म्हणजे कोण आहे, एक्स वाय झेड हा मॅट्रिक्स आहे, तर तुम्हाला अगोदर काय फाइंड आउट करावं लागेल इथं, ए इनवर्स. ए इनवर्स म्हणजे कोइफिशियंट मॅट्रिक्सचा इनवर्स. ठीक आहे. इनवर्स कोणत्या मेथडने फाइंड आउट करणार आहे तुम्ही, Adjoint. ऍडजॉइंट मेथडने. ओके. सो करणार मग आता घरी हे परत ऍडजॉइंट मेथडने इनवर्स फाइंड आउट करायचा आहे आणि फाइंड आउट करून तुम्ही सगळ्यांनी मला त्याचे आन्सर पाठवायचे. ओके. एक्स वाय झेड काय आहे तो मला सांगा तुम्ही. ओके. करणार ना, कारण तुम्हाला ऍडजॉइंट मेथड आहे. Yes. काल यूट्यूबची लिंक पण टाकली होती बघा ग्रुपवरती, ज्यांना माहित नव्हतं त्यांनी ते करून घ्यायला पाहिजे होतं. ठीक आहे. कोण कोण नवीन मी बघतो, एक मिनिट. ओके. 20 स्टुडंट्स प्रेझेंट आहे आज. आदित्य भांडे, अनिकेत आहे, गुड. अंजली येवले, स्नेहा, साक्षी, हर्षल, त्यानंतर गोकुल, मानसी, गुड मानसी, मसिरा, प्रतीक्षा, प्रेम, राणी, केतन, चैताली, साक्षी दिंडे, साक्षी साबळे दिसत नाही मला. ठीक आहे. साक्षी मुठे, त्यानंतर सिद्धी, तनुजा आणि वैष्णवी. ओके. हां, तर मी काय सांगितलंय, तुम्ही ते यूट्यूबवरच्या लिंकवरती जाऊन बघा. ठीक आहे. ॲडजॉईंट मेथड कसं फाइंड आउट करताय, सो ते फाइंड आउट करून मला तुम्ही एक्स वाय झेड सांगा. कारण आपण जवळजवळ ते काहीतरी 20-25 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क दिले होते आहे ना, आठवत आहेत तुम्हाला. सो तुम्ही त्याच्यामध्ये स्ट्रॉंग झालेले आहेत आता. Oh. येस. ओके. सो याचा आन्सर मला काढून तुम्ही पाठवू शकता. चला मी नेक्स्ट क्वेश्चन घेतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आपण इक्वेशन तयार करून देतो तुम्हाला. ठीक आहे ना. द टोटल कॉस्ट ऑफ 3 TV sets and 2 VCR. जुन्या काही भेटायचे बघा ते VCR CD प्लेअर सारखं होतं बघा, इज रुपीज, आता सगळं मोबाईल मध्ये आलं, 35,000. The shopkeeper wants profit of rupees 1,000 per television, 1,000 per television and rupees 500 per VCR. He can sell 2 TV set and 1 VCR and get the total revenue म्हणजे ते विकून त्याला एकूण मिळणारा पैसा, रेव्हेन्यू, as rupees 21,500. सो तुम्हाला विचारलंय फाइंड द कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस, दोन्ही पण विचारलं. फाइंड द कॉस्ट प्राइस अँड द सेलिंग प्राइस of a TV and a VCR. म्हणजे एका टीव्हीची एका VCR ची कॉस्ट प्राइस पण काढायची आहे, कॉस्टिंग किती आहे आणि ती सेल किती रुपयाला केला. ओके. सो हे पण सिंपल आहे.
सो आपण काय कन्सिडर करू की कॉस्ट प्राइस ऑफ टीव्ही याला एक्स कन्सिडर करू, बरोबर, आणि कॉस्ट प्राइस ऑफ VCR याला आपण वाय कन्सिडर करूया. सो यू कॅन राईट हिअर लेट, एक मिनिट जस्ट वेट, 2.9. Okay, let the cost price of one TV याला आपण x रुपीज कन्सिडर करू and the cost price of one VCR याला आपण काय कन्सिडर करू, y रुपीज कन्सिडर करू. ठीक आहे ना, कॉस्ट आहे त्यांची. मग आता त्यांनी पहिलं सेंटेन्स काय दिलंय आपल्याला की टोटल कॉस्ट ऑफ 3 TV सेट्स अँड 2 VCR याची प्राइस आहे बघा, टोटल कॉस्ट प्राइस 35,000. सो इथून आपल्याला पहिलं इक्वेशन भेटणार आहे. ओके, सो सांगा तुमच्यापैकी मला कोणीतरी पहिलं इक्वेशन काय सल्यू. एका टीव्हीची कॉस्ट प्राइस आहे x रुपीज. ओके, इथं आपल्याला 3x plus 2y. करेक्ट, 3x plus 2y प्लस 2y इज इक्वल टू किती झालं हे 35,000. 35,000. दिस इज अवर इक्वेशन फर्स्ट. ओके, आता सेकंड लाईन मध्ये त्यांनी काय दिलं की शॉपकीपरला प्रॉफिट लागतंय. ओके ना, म्हणजे ज्यावेळेस तो सेल करणार आहे ना त्यावेळेस तो प्रॉफिट करून सेल करणार आहे. मग त्याला जे प्रॉफिट लागतंय ते प्रॉफिट कसं आहे बघा, त्यांनी डिवाइड केलंय दोघांमध्ये. डिवाइड म्हणजे काय, 1,000 रुपीज त्याला टेलिव्हिजनवर म्हणजे एका टीव्हीवर त्याला प्रॉफिट लागतंय 1,000 रुपीज आणि एका VCR वरती त्याला प्रॉफिट किती लागतंय 500 रुपीज. 1,000 रुपये टीव्हीवर त्याला प्रॉफिट लागतंय आणि 500 रुपये त्याला कशावरती VCR वरती, बरोबर. कारण आपल्याला विचारताना पण त्यांनी कॉस्ट प्राइस विचारली आणि सेलिंग प्राइस पण विचारलेली या प्रॉब्लेम मध्ये. मग आता तुमच्यापैकी मला सांगा कोणीतरी, जर त्याची एका टीव्हीची जर कॉस्ट प्राइस आपण x रुपीज जर कन्सिडर केली असेल तर सेलिंग प्राइस इथं लिहितो बरं करे अकॉर्डिंग टू द गिवन सेंटेन्स बरं करे. इथं लिहितो मी सेलिंग प्राइस ऑफ वन टीव्ही इज इक्वल टू किती असेल. येस एनीवन. x plus 1,000. करेक्ट, x प्लस 1,000. कारण कॉस्ट प्राइस त्याची x रुपीज आहे आणि त्याला 1,000 रुपये प्रॉफिट लागतंय. म्हणजे तो जो त्याच्याकडचा म्हणजे त्याच्याकडचे जे टीव्ही आहे ते 1,000 रुपये एक्स्ट्रा लावून विकणार आहे, कारण 1,000 रुपये त्याला प्रॉफिट लागतंय. कॉस्ट प्राइस आपली x होती, सो x प्लस 1,000. गुड. आता मला सांगा सेलिंग प्राइस ऑफ वन VCR किती असेल मग. y plus 500. y प्लस 500. ओके, हे झालं त्यांची सेलिंग प्राइस. आता विचारलं काय बघा, म्हणजे सॉरी सेकंड सेंटेन्स काय दिलं ते कम्प्लीट रीड करतो मी. ओके, सेकंड सेंटेन्स मध्ये त्यांनी आपल्याला दिलंय ही कॅन सेल 2 TV सेट्स. सेल करतोय बरं का. आता कॉस्ट प्राइस नाही, आता सेलिंग प्राइस लावायची आपल्याला. 2 TV सेट आणि 1 VCR हे जर तिने विकलं तर त्याला टोटल रेव्हेन्यू म्हणजे टोटल त्याचा इन्कम किती होतोय 21,500 रुपये. म्हणजेच माझं सेकंड इक्वेशन काय येईल आता 2 TV सेट. हे बघा, एका टीव्हीची सेलिंग प्राइस आहे x प्लस 1,000 रुपीज. तसे तो 2 TV विकतोय. यस एनीवन, हाऊ टू राईट द इक्वेशन. एकाची आहे x प्लस 1,000 सेलिंग प्राइस टीव्हीची, असे तिने 2 विकल्या म्हणजे 2 इन ब्रॅकेट x प्लस 1,000 प्लस आता 1 VCR. एका VCR ची सेलिंग प्राइस आहे y प्लस 500 आणि तिने एकच विकलंय ना 1 VCR. हे दिलंय बघा 1. सो इथं काय येईल मग y प्लस 500 आणि त्याचा टोटल रेव्हेन्यू किती आहे 21,500 रुपीज. आता इक्वेशन मला थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. करा मल्टिप्लाय 2 ने. 2x प्लस 2,000 प्लस y प्लस 500 इज इक्वल टू 21,500. इथलचा 2x आणि y या दोघांनाच फक्त लेफ्ट साईडला ठेवा, अननोन किंवा व्हेरिएबल्स म्हणतो आपण याला. ओके, बाकी सगळे राईट हँड साईडला म्हणजे 21,500 मायनस हा 2,000 पण मायनस होईल, राईट साईडला 500 पण मायनस होईल. ओके, सो सांगा रे मग सेकंड इक्वेशन काय येईल 2x प्लस y इज इक्वल टू 21,500 मायनस 2,000 मायनस 500 किती रे हे 19,000. 19,000. दिस इज इक्वेशन नंबर 2.
सो खूप सोपं आहे आता तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. 2/2 आहे. इक्वेशन तयार करणं फक्त महत्त्वाचं होतं, ते आपण केलेत. ओके, सो देअरफॉर 2/2चा मॅट्रिक्स आहे. सो सांगा कोइफिशियंट मॅट्रिक्स काय येईल. पहिल्या इक्वेशनचे कोइफिशियंट आहे 3 आणि 2. सो आय एम रायटिंग हिअर 3 2. दुसऱ्या इक्वेशनचे कोइफिशियंट आहे बघा, इथं दुसरं इक्वेशन आहे. इक्वेशन दिसतात ना तुम्हाला सगळ्यांना, 2 का त्याला मार्क करू मी. and 1. हां, हे झालं पहिलं इक्वेशन 1. तुमचं. 3x आणि 2y. दुसरं काय आहे 2x प्लस y. 2 आणि 1 करेक्ट. सो इथे तुम्ही 2 1. पुढचा मॅट्रिक्स असतो तुमचा व्हेरिएबल मॅट्रिक्स XY, बरोबर. आणि इथं काय येईल मग 35,000 आणि 19,000. हा असतो तुमचा ए मॅट्रिक्स, हा एक्स, हा बी. मला फक्त इथं एक्स ठेवायचा आहे. सो सेम स्टेप्स रिपीट्स परत. ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. ए इनवर्स इंटू ए काय असतो आय इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी आणि आय इंटू एक्स एक्स. ओके, सो एचा इनवर्स फाइंड आउट करा, त्याला बीने मल्टिप्लाय करा. हां, ज्यावेळेस तुम्ही एक्स आणि वाय फाइंड आउट करताना ती त्याची कॉस्ट प्राइस झाली एक्स आणि वाय. आणि त्या कॉस्ट प्राइसमध्ये जर तुम्ही 1000 ॲड केले तर ती सेलिंग प्राइस होईल टी व्हीची. आणि वायमध्ये 500 ॲड केले तर ती सेलिंग प्राइस होईल VCRची. ओके, सो तुम्ही पण आता याचा आन्सर तुम्ही मला सेंड करा. ठीक आहे, सगळे करत चला रे. खूप कमी लोक पाठवतात आन्सर्स. ओके, जे पाठवतात ते गुड, म्हणजे असं पाठवायलाच पाहिजे त्यांनी. ठीक आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे an amount of rupees 5,000 is invested in three type of investments. In three types of investments at the interest rate 6%, 7% and 8% per annum. Respectively. The total annual income from this investment is rupees 350. हा annual income आहे त्यांचा, त्या इन्व्हेस्टमेंट मधून येणारा. if the total annual income from first to investment is rupees 70 more than the income from the third. Find the amount of each investment. Find the amount of each investment
by using inversion method. Okay, so this is the question. आता क्वेश्चन थोडासा ट्रिकी आहे हा. आपल्याला काय करावं लागेल, व्यवस्थित त्याला ब्रेक करावं लागेल, आहे की नाही. 3 इक्वेशन तर तयार होणार आहे. तुम्हाला व्यवस्थित जर बघितलं तर कळेल एक्स वाय आणि झेड कशाला कन्सिडर करणार आहे आपण याच्यामध्ये. सो विचारलं काय ते बघायचं, ठीक आहे ना. सोपं असतं. आता मी मार्क करतो. आपल्याला विचारलं काय इथं शेवटच्या लाईनमध्ये, फाइंड द अमाऊंट ऑफ ईच इन्व्हेस्टमेंट. ईच म्हणजे तीन ठिकाणी तो इन्व्हेस्टमेंट करतोय बघा, बरोबर. मग आपण काय करूया, लेट ओके अमाऊंट ऑफ ईच इन्व्हेस्टमेंट. ईच म्हणजे 3 आहेत ना त्याचे, म्हणजे असं करूया आपण, अमाऊंट ऑफ फर्स्ट इन्व्हेस्टमेंट is equal to rupees x. Okay, next amount of second investment is equal to rupees y, and next amount of third investment is equal to rupees z. ओके, झालं हे. आता त्यांनी काय दिलंय बघा, की पहिलीच लाईन वाचा. आता मी पहिल्या लाईनला वेगळ्या याने थोडंसं मार्क करतो. अँड अमाऊंट ऑफ रुपीज 5,000 इज इन्व्हेस्टेड इन 3 टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तिने टोटल किती अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली रे, 5,000 रुपीज तिने टोटल अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली. कशामध्ये, 3 टाइप्समध्ये, म्हणजे हेच जे आपण आता कन्सिडर केलं ना याच्यामध्ये. मग तुमचं पहिलं इक्वेशन काय तयार होईल, येस एनीवन, फर्स्ट इक्वेशन काय तयार होईल, टोटल अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टेड किती त्याची 5,000 रुपीज आहे. आपल्याला म्हणजे एक्झॅक्ट आता x plus y plus z is equal to 7,000. करेक्ट, म्हणजे आपल्याला आता एक्झॅक्ट असं माहित नाही की कशामध्ये किती आहे ना, पण इन्व्हेस्टमेंट रेट त्यांनी दिलेला आहे बघा, 6%, 7%, 8%. सो आपण त्यासाठी इथं वापरू. पहिलं इक्वेशन काय होईल आपलं, मी पेनचा कलर चेंज करतो. आपलं फर्स्ट इक्वेशन तयार होईल एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू किती रुपीज, 5,000 रुपीज. हे माझं इक्वेशन 1 झालं, बरोबर. आता हे बघा, आणखीन एक काय, टोटल अॅन्युअल इन्कम फ्रॉम दिस इन्व्हेस्टमेंट. ही 350 रुपये त्याची टोटल अॅन्युअल इन्कम. थोडंसं खाली घेतो मी. आता फर्स्ट लाईन आपली झाली ना, त्याला आता मी हे करून टाकतो. इंटरेस्ट रेट पण दिलाय आपल्याला. इंटरेस्ट रेट हे बघा 6%, 7% आणि 8%. इंटरेस्ट रेटचा मिनिंग काय असतो, किंवा तुम्हाला थोडंसं बँकिंगमध्ये जर थोडंसं माहिती पण असेलच. समजा एखादी अमाऊंट जर आपण बँकेत टाकली, तर त्या बँकेत जरी एखादी अमाऊंट टाकल्यावरती त्याला एक प्रकारचा इंटरेस्ट असतो बघा, व्याज असतो. म्हणजे आपण लोन घेतलं तरी इंटरेस्ट असतो, आपण बँकमध्ये अमाऊंट डिपॉझिट केली पण त्याला इंटरेस्ट असतं. फक्त लोन घेतल्यावर आपल्याला बँकवाल्याला द्यावं लागतात, आणि आपलं डिपॉझिट असेल तर बँकवाले आपल्याला रिटर्न करतात इंटरेस्टमध्ये. ओके, म्हणजे काय इंटरेस्ट रेट असेल त्याच्यानुसार. मग हे सेंटेन्स अगोदर समजून घ्या, त्याच्यातून तुम्हाला आहे ना पहिलं कळणार आहे की त्याचं टोटल ॲन्युअल इन्कम कुठून, इन्व्हेस्टमेंटमधून किती रुपये भेटतात त्याला, 350 रुपये भेटतात. म्हणजे जी काही अमाऊंट तिने इन्व्हेस्ट केली बघा 5,000 रुपीज, त्याच्यापैकी 5,000 त्याचं डिपॉझिट आहेच, ती इन्व्हेस्ट केलेली आहे. पण त्यापैकी काय होणार आहे की रुपीज 350, 350 रुपये त्याला काय भेटून राहिलेत, त्याच्यामधून इन्कम भेटतंय, ॲन्युअल इन्कम आहे. ओके, 350 रुपीज. मग आता हे 350 रुपीज इन्कम ज्यावेळेस भेटणार आहे, ओके, त्यावेळेस लक्षात काय घ्या की त्याचा इंटरेस्ट रेट किती आहे, 6%, 7%, 8% आहे. पहिल्या इन्व्हेस्टमेंटवरती 6%, दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटवरती 7%, तिसऱ्या इन्व्हेस्टमेंटवरती 8%. ओके, आता तेच मी इथे लिहितोय बघा. लिहायचं कसं, म्हणजे मग आता इंटरेस्ट रेट्स आर, असं लिहितो मी, इंटरेस्ट रेट्स आर 6%, 7% and 8% रिस्पेक्टिवली, बरोबर ना. मग 6% कोणत्या इन्व्हेस्टमेंटवरती, तर फर्स्ट इन्व्हेस्टमेंटवरती 6% आहे, सेकंड 7 आणि थर्ड 8. सो वी कॅन राईट इट ॲज, हे बघा रे, 6 इंटू पहिल्या इन्व्हेस्टमेंटवरती 6% आहे. मग लिहायचं कसं बघा, पर्सेंटेजला मी कशामध्ये कन्वर्ट करतो, नंबरमध्ये. सो ते होईल एक्स ही एवढी अमाऊंट आहे, त्याला 6% म्हणजे एक्स इंटू 6/100 प्लस, कसं आलं समजलं का रे. समजा कन्सिडर करा की त्यांनी 100 रुपये डिपॉझिट केले असतील,
बरोबर. मग 100 रुपयाला समजा इंटरेस्ट रेट त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 6% आहे, बरोबर. म्हणजे 100 रुपयाला तुम्हाला किती रुपये भेटणार आहेत मग? 6 रुपीज. मग ते कसे काढले तुम्ही? 100 इंटू 6/100. 100 कॅन्सल होईल, फक्त 6 राहिला. ओके. आपल्याला अमाऊंट दिली ना त्यांनी, अमाऊंट 135 रुपये. मग अमाऊंट काढायची असेल तर तुम्हाला इंटरेस्ट रेटनी त्या अमाऊंटला मल्टिप्लाय करावं लागेल, जेवढी त्यांनी इन्व्हेस्ट केलेली आहे. पहिली इन्व्हेस्ट होती एक्स, म्हणून एक्सला मी मल्टिप्लाय केलं पहिल्या इंटरेस्ट रेटनी, म्हणजे 6ने. ओके. दुसरी अमाऊंट आहे माझी वाय, त्याला मी मल्टिप्लाय कशाने करणार आहे? 7/100ने, कारण दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटचा इंटरेस्ट रेट आहे 7%. प्लस झेड, सांगा आता तिसऱ्याला कितीने मल्टिप्लाय करू रे? 8/100. 8/100. कारण तिसऱ्याचा इंटरेस्ट रेट किती आहे? 8 आहे. आणि तिघांची ॲडिशन किती आहे? म्हणजे टोटल 350. 350. गुड. तिघांची 350. इथं 350. आता हे 100 कॉमन काढून राईट साईडला घेऊन जा. इथं काय होईल? x इंटू 6. रेड पेना इक्वेशन तयार करतो मी. x इंटू 6 6x, y इंटू 7 7y, 8 इंटू झेड 8z इज इक्वल टू हा 350. आणि त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं तुम्हाला आता? 100ने. 100. आपलं सेकंड, कारण हे बघा इथलचा 100, इथलचा 100, इथलचा 100 कॉमन काढून डायरेक्ट राईट साईडला पाठवला. सो याला काय होईल? तो मल्टिप्लाय होऊन जाईल. म्हणजे आपलं फायनली काय आलं? हे 6x प्लस 7y प्लस 8z इज इक्वल टू 35. झिरो किती येतील याच्यावरती? 1 2 3. हे झालं माझं इक्वेशन नंबर 2, 35,000. ओके. हे इक्वेशन सेकंड झालं. आणि तिसरं खूप सोपं दिलंय बघा आता सेंटेन्स. तिसरं माझं काय? इफ द टोटल अॅन्युअल इन्कम, हे बघा, इफ द टोटल सॉरी बरोबर त्याच्यावरती आलंच नाही ना. ओके. हां, पेंट करतो मी याला. काय दिलं बघा शेवटचं? इफ द टोटल अॅन्युअल इन्कम फ्रॉम द फर्स्ट टू इन्व्हेस्टमेंट, जे टोटल अॅन्युअल इन्कम आहे बघा फर्स्ट टू इन्व्हेस्टमेंटची, इज 70 मोर दॅन, मग 70 रुपये जास्त आहे कोणापेक्षा? थर्डपेक्षा. ओके. मग आता टोटल अॅन्युअल इन्कम जी येणार आहे बघा तुमची फर्स्ट टूची, ती तिसऱ्यापेक्षा एक मिनिट, मी करेक्ट लिहिलंय का मी बघतो, एक मिनिट फक्त. 7 8 ना. हां, बरोबर आहे. ओके. फर्स्ट टोटल अॅन्युअल इन्कम फ्रॉम द फर्स्ट टू इन्व्हेस्टमेंट, अॅन्युअल इन्कम ही 70 रुपये जास्त आहे कोणापेक्षा? थर्डपेक्षा. हे बघा आता ही अॅन्युअल इन्कम होती आपली x इंटू 6/100, y इंटू 7/100, z इंटू 8/100. मग फर्स्ट टू इन्कम पासून येणारी इन्व्हेस्टमेंट. तिसरं इक्वेशन कसं तयार होईल? x इंटू 6/100 ही अॅन्युअल इन्कम आहे पहिल्या इन्व्हेस्टमेंटची, प्लस y इंटू 7/100 ही अॅन्युअल इन्कम आहे सेकंड इन्व्हेस्टमेंटची, इज इक्वल टू कितीने जास्त येते? 70 रुपीज ना. 70 रुपीज मोर दॅन अॅन्युअल इन्कम फ्रॉम द थर्ड इन्व्हेस्टमेंट. मग थर्ड इन्व्हेस्टमेंट काय आहे? झेड इंटू 8/100. आता समजलं का त्या लाईनचे मिनिंग काय होता? की द टोटल अॅन्युअल इफ द टोटल अॅन्युअल इन्कम फ्रॉम द फर्स्ट टू इन्व्हेस्टमेंट, फर्स्ट टू इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक्स आणि वाय यांची अॅन्युअल इन्कम डिपेंड असते इंटरेस्ट रेटवरती. म्हणजेच हे दोघं जण कोण? दिस आर एक्स इंटू 6/100 आणि दुसरा वाय इंटू 7/100. ह्या दोघांची टोटल अॅन्युअल इन्कम ही तिसऱ्या अॅन्युअल इन्कमच्या 70 रुपीजने जास्त आहे, म्हणून ते राईट साईड आलं 70 प्लस झेड इंटू 8/100. ठीक आहे. मग इथं काय करा? ह्या झेडला अगोदर लेफ्ट साईडला घ्या, म्हणजे हा होईल x इंटू 6/100 प्लस y इंटू 7/100 मायनस होईल तो झेड इकडे आल्यावरती, झेड इंटू 8/100 इज इक्वल टू इकडे कोण राहील? 70. परत हा 100 100 100 घ्या राईट साईडला. इथं x इंटू 6 काय होईल? 6x प्लस 7y मायनस 8z इज इक्वल टू 70 इंटू 100. So we get the third equation is 6x plus 7y minus 8z is equal to 7 वरती 30 7,000. करेक्ट का? हे झालं माझं इक्वेशन थर्ड.
ओके, आता याला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो देअरफॉर वी कॅन राईट. पहिलं इक्वेशन तुमच्याकडे आहे. पहिल्या इक्वेशनचे कोइफिशियंट काय बघा, मार्क करतो मी, चला सगळ्यांना एनी मार्क करतो. चला 1 1 1 1 बरोबर. पहिल्या इक्वेशनचे कोइफिशियंट 1 1 1. सो हे होईल 1 1 1. दुसऱ्या इक्वेशनचे कोइफिशियंट 6 7 minus 8 ठीक आहे 6 7 आणि नाही प्लस 8 ना. 8 plus सेकंड 8 सेकंड मध्ये प्लस 8 आहे. चला मार्कच करतो मी. इथं प्लस 8 आहे ॲन्युअल इन्कम. सो काय येईल मग तो 6 7 आणि प्लस 8. 6 7 आणि प्लस 8. आणि तिसरं इथं खालीच आहे. 6 minus 7 आणि आता मायनस 8 बरोबर. 8 6 7 आणि मायनस 8. ओके, हा होईल इथं एक्स वाय झेड इज इक्वल टू, सांगा रे इथं आता कॉन्स्टंट काय काय. पहिल्याचं राईट हँड साईड काय होती 1000 5,000 रुपये 5,000. 5000 सेकंड किती 35,000. 35 आणि लास्ट 35,000 7,000. 7 मग आता हे तुम्हाला माहिती बघा पुढं कसं सॉल्व करायचं आहे ना. एक्स इज इक्वल टू बी, ए इनवर्सने मल्टिप्लाय केलं, ए इनवर्सने मल्टिप्लाय केलं, ए इंटू इनवर्स I आणि आय इंटू एक्स एक्स. X वेर वी गेट एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. याला इक्वेशन 1 म्हणा आणि याचे मग तुम्हाला आन्सर येतील. ठीक आहे, आन्सर सांगू का मी तुम्हाला याचे, का करता ना तुम्ही. ए इनवर्स फाइंड आउट करायचा फक्त ॲडजॉइंट मेथडने आणि तुम्ही मला आन्सर पाठवू शकता. ठीक आहे, फायनली तर सांगता का मग? सांगू का. ठीक आहे. हो सो जे एक्स वाय झेड जे आपल्याला विचारलेत ना, एक्स वाय झेड जे आपल्याला विचारलेत त्याचे आन्सर इथं लिहून देतो मी तुम्हाला. आन्सर ठीक आहे, मग तुम्हाला क्रॉस चेक करायला पण सोपं जाईल, आहे की नाही. एक्स इज इक्वल टू पहिली इन्व्हेस्टमेंट येते 1750 1750 रुपीज. वाय येतं याच्यामध्ये 1500. म्हणजे माझ्याकडचे आन्सर बरं का हे, बुक पण चुकू शकतं कधी कधी. तसं काही होत असेल तर मला सांगा. 1750 रुपीज हे याचे आन्सर आहेत. ठीक आहे, ओके. आता हे सेम प्रॉब्लेम आपण इन्व्हर्जन मेथडने पण सॉल्व करू शकतो. आता आपण इन्व्हर्जन मेथड अजून स्टार्ट नाही केलेली आणि आज आता ते स्टार्ट करून होणार पण नाही. सो इन्व्हर्जन मेथड आपण मंडेलाच स्टार्ट करूया. तुम्हाला मागचे पण आन्सर सांगतो मग मी. टी व्ही आणि व्ही सी आरचा क्वेश्चन जो होता त्याचे आन्सर कोणी जर काढले पण असतील ना तर कोणीतरी, आहे की नाही. 2x2चा आहे तो. X is equal to 3000 and Y is equal to 13,000. एक्स इज इक्वल टू 3000 करेक्ट. टी व्हीची किंमत 3,000 रुपये आणि वाय किती म्हणले साक्षी 13,000 13,000 करेक्ट. ही कोणती प्राइस झाली, कॉस है ना. Cost. आपल्याला सेलिंग पण विचारलेली आहे. मग सेलिंग प्राइसचे आन्सर काय येतील. टीव्हीच्या प्राइस मध्ये तुम्हाला 1,000 4,000 and 30,500. एक वाला 4,000 आणि हा वाय प्लस 500 म्हणजे किती होईल 13,500 करेक्ट. गुड, हे झाले आन्सर सेकंडचे. ओके, आणि त्याच्या अगोदर जो क्वेश्चन घेतला होता आपण ते इफ द 3 नंबर्स, याचे पण आन्सर सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, याचे आन्सर आहे फर्स्ट नंबर म्हणजे एक्स. एक्स येतोय 1, वाय येतोय -2 आणि झेड येतोय +3. ठीक आहे, सो दिस इज इन्व्हर्जन मेथड. काही नवीन आपण शिकलो नाही बघा, फक्त इथं इक्वेशन तयार करायचे होते. सो मला जे असं वाटलं की जे तुम्हाला थोडे डिफिकल्ट जाऊ शकतात, सो ते इथं मी घेतले. म्हणजे प्रत्येक टाईपचा एक क्वेश्चन आपला झाला आहे जवळपास. ओके, ह्या क्वेश्चन तुम्हाला समजलाय का रे. मी तुमच्याकडे येतो, Yes sir. समजलाय ना सगळ्यांना. ओके, हो चालेल. कारण याच्यामध्ये इम्पॉर्टंट फक्त काय होतं की हे की टोटल ॲन्युअल इन्कम त्याची येते ना ती 350 रुपीज होती. पहिलं सोपं आहे, इन्व्हेस्टमेंट करतो 5,000 एक्स प्लस वाय प्लस झेड 5,000. पण ज्यावेळेस आपल्याला ॲन्युअल इन्कम भेटते ना, तुम्ही म्हणला असं 5,000 रुपीज तो डिपॉझिट करतोय पण त्याला फक्त 350 रुपयेच भेटतात. ती ॲन्युअल इन्कम कोणती, त्याचं इंटरेस्ट नाही येणारी. फक्त 5,000 आहे तसेच त्याचे इन्व्हेस्ट केलेले.
त्या 5000वर त्याला फायदा झाला आहे समजा 350 रुपये. ओके, मग ती इन्व्हेस्ट ॲन्युअल इन्कम होती त्याची. मग त्याला आपण x इंटू 6/100, y इंटू 7/100 आणि z इंटू 8/100 केलं. ओके, बस एवढंच फक्त याच्यामध्ये ट्रिक होती, बाकी काहीच नाही. ओके चालेल. मग आपलं इन्व्हर्जन मेथड कंप्लीट झाली. मी तुम्हाला आज जवळजवळ एक 9-10 क्वेश्चन्स होमवर्कला देतो. ठीक आहे, त्यातले जे झालेले आहेत त्यांना स्किप करा आणि बाकीचे करा. ठीक आहे, ग्रुपला मी फोटो टाकून देईल थोड्या वेळानंतर. ठीक, एक ओके मिनिट सर. बघतो कोण कोण प्रेझेंट आहे. 17 जण राहिले, 18 जण राहिले. ओके, आज आदिती लबडे नाही आहे, अंजली आहे, स्नेहा, साक्षी, हर्षल, ज्योती उल्हारे, यस नवीन दिसत आहेत आज, मानसी, मसिरा, प्रतीक्षा, प्रेम, चैताली, साक्षी दिंडे, साक्षी साबळे नाही आहे आज, आहे ना. साक्षी मोठे मला वाटतं तुमचं सेकंड लेक्चर असेल, आहे ना. यस सर. ओके, काल व्हिडिओज वगैरे बघितले काही? मग मी ग्रुपवर लिंक टाकली होती. सिद्धी, तनुजा, वैष्णवी, ग्रुपवरती यूट्यूबची लिंक टाकलेली बघा काल मी. त्यानंतर ज्यांना पेपर द्यायचे त्यांनी मला हे करा, तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर मला व्हॉट्सअप करून ठेवा. पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर. मेल आय डी नसेल तर ठीक आहे, मी तिथं माझा स्वतःचा मेल आय डी टाकून तुम्हाला पेपरसाठी एंटर करून देईल. मग तेवढं करा. ओके चलो ठीक आहे, थांबूया मग. उद्याच्या पेपरसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. 11 वाजता आपला पेपर असतो ऑनलाईन. जे नवीन आहे त्यांसाठी सांगतो, बाकीच्यांना माहितीच आहेत. ओके, आणि सोमवारी आपण चालू करू आपली शेवटची मेथड मॅट्रिक्समधली, दॅट इज रिडक्शन. मग हे चॅप्टर आपलं एंड होऊन जाईल. मग आपण चालू करूया ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे, चलो बाय बाय, गुड नाईट टू ऑल.